अबे, तू तू खरंच उपास मोडलास? हो मम्मी, मी उपास मोडलाय. मम्मी मला माफ कर. हे बघ, तुला मला मारायचा पूर्ण अधिकार आहे, तर तू आत्ता मला नाही मारू शकत. बया बया बया, काय करावं आता या पुरीचं? हद्द झाली आता, हद्द. तू का अशी येड्यागत वागायला लागलीस? का ऐकत नाहीस कुणाचंच? काय झाले मला तरी सांग की. मम्मी हे बघ, मला मान्य आहे मी उपास मोडला, पण त्यामागे एक कारण आहे आणि मी ते कारण आता नाही सांगू शकत. अगं काय कारण आहे? सांग ना तुझ्या आईला. काय नाही काय नाही. अहो तुमची पोरगी ना नुसती भाईसडली बघा. त्या दिवशी बी ते अर्जुनला अटक केलं ना, इथं आम्ही घरात सगळे उपाशी बसलो होतो. ही आली तर 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 गेली काय स्वयंपाक घरात आणि जेवण वाढून एकटी खात बसली होती. हाय का नाही रुपाले? हो, पण त्या दिवशी तिला धक्का बसलाय म्हणून आम्ही सगळी गप्प बसलो. मम्मी हे बघ, मी उपास मोडला, याच्या मागे एक कारण आहे आणि ते मी आता नाही सांगू शकत. पण तू तू आज खोटं बोललीस. विश्वास मोडलास माझा तू. अगं असं नाही मम्मी, माझ्यावर एकदा विश्वास ठेव, मला समजून घ्या की. अगं असं काय कारण आहे? सांग ना, तुझ्या आईला सांग, आम्हाला नसलं सांगायचं तर. आपे मला तरी सांग. मम्मी अगं मी 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 नाही सांगू शकत आता. काय वहिनी, एवढ्या कलेक्टर आहात तुम्ही, कशाला ऐकून घेताय? सांगा की काय आहे ते. अपर्णा, आजपर्यंत मी शांत बसल्या, पण आज तुझं लय चुकले. अगं अर्जुन भाऊजींपेक्षा दुसरं महत्वाचं काय कारण असू शकतं ग? ताई अहो पिवत्या, अरे कोणीतरी विश्वास ठेवा माझ्यावर. कसा ठेवायचा? कोणी ठेवायचा विश्वास? होय ग? अगं तू स्वतःच्या आईशी खोटं बोलली, मग आमच्याशी तर काय, घरातल्या माणसाचे सदा ना कदा बोलतच असते की खोटं. मला तर वाटतं हिला ना घरातून सरळ हाकलून द्यावी. ओ बाई, जावा तिकडे तुमच्या घरी तुमच्या पुरीला घेऊन, म्हणजे तरी जरा अक्कल ठिकाणा होईल तिची. मावशी मी कुठे जाणार नाही. हा होय का? मग मी बी आता सांगते, हिथून पुढं ह्या असल्या उरफाट्या काळजाच्या पुरीच्या पंक्तीला मी अजिबात जेवायला बसणार नाही. तिकडं रस्त्यावर बशील, बाहेर बशील, नाही तर मसनात बशील, पण हिच्या बरोबर मी जेवायला बी बसणार नाही आणि हिच्या हातचं खाणार बी नाही मी. मावशी अहो तुम्ही का विषय वाढवताय उगाचच? होय का? मी विषय वाढवते होय का? अगं ते केवढा अर्जुन हिच्यावर प्रेम करतो, हिच्याशिवाय त्याचं पान हालत नव्हतं. बया जीवा वाळून टाकावा असा हिचा नवरा हिच्यावर प्रेम करतो, आणि साधं हिला त्या नवऱ्यासाठी एक उपास बी करवत नाही. हे बघा, तुम्ही सगळे जे काही म्हणताय ना ते मान्य आहे मला, पण मला आता जेवायचंय. सॉरी मम्मी. आपे अगं अपर्णा, आपे ऐक. देवा देवा देवा, अहो काय हो बाई, काय संस्कार केला तुम्ही तुमच्या पुरीवर? हे शिकवलं का? अहो माझी जर पोरगी असते ना ह्या जागी, तर साल्ट निघूपर्यंत फोडून काढली असती तिला मी. मावशी तुम्ही काकींना उगाचच काहीतरी बोलू नका. काकी तुम्ही चला, मी तुम्हाला सोडायला येते. येऊ अगं, काय झालं ग आपल्या आप्पीला? अशी का वागायला लागली ती? अर्जे जेवला का? नाही माहितीये जेवला नसशील. आमदार साहेब कर्मना काय माझ्याशिवाय. दर जेवण कर, डबा घे. तुझ्या डबा आण, नाही तर अजून काय कर. माझा काही विश्वास नाही बरं का तुझ्या. अर्जा तुला खरं सांगू, मला आत्ता घराच्या बाहेर पडायचं होतं. तुझ्या ह्या डब्याचं कारण मिळालं मला, म्हणून बाहेर पडता आलं. अरे बाबा काय झालं?
आता काय सांगू आरजा तुला, मी सांगितलेलं पटणार नाही तुला. नाही सांग सांग सांग. जणू काय मी नको सांगू म्हणल्यावर सांगणारच नाहीस तू. अरे डोक्याला जरा म्हणून शांतता नाही रे. दिवसभर मिटिंग करून गावभर फिरून घरी आलो तर घरी ये असं. मुद्द्याचं बोला आमदार साहेब. अरे आप्पी घरला आलती, घरला आली जेवायलाच बसली. आणि काय झालं, सकाळी मामी आलत्या, मामीनी पूजा केली होती आणि तिला फक्त उपास धरायला सांगितला. तू खरंच उपास मोडलास? हो मम्मी, मी उपास मोडलाय. हो सगळा राडा झाला. हे खरं सांगतोयस का तू हे सगळं? तुला खोटं वाटणार माहित होतं मला. व्हिडिओ दाखवतो. राहू दे राहू दे. प्रत्येक वेळी व्हिडिओ फोटो आणायची गरज नाही. नाही अर्जा, तुझं काय चुकत नाही रे, पण तुझा विश्वास कसा बसणार माझ्यावर? तिची आई काय म्हणली? अरे आई सोड, सारा जग सांगतंय तिला तू चुकतीये 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 म्हणून, पण ती कुणाचं ऐकून घ्यायलाच तयार नाही. कुणी काय सांगायला लागलं की रूम मध्ये जाऊन बसते. हा, मला असं वाटत होतं की ती चिडली असेल तुझ्यावर, पण तिचं प्रेम तरी आहे निदान. तू असं एवढ्यावरून ठरू नको. अर्जा, तू घरला आल्याशिवाय ती जेवत नव्हती, पण आज बघ ना, मामीने माकुआईकडे पूजा केली आणि तुमच्या बलासाठी तिला उपास करायला सांगितला. आणि ती बघ, काहीतरी कारण असेल त्याला. हेच हेच अर्जा, तुझं लय प्रेम आहे रे तिच्यावर, आणि ती हुकलीये, येडासारखंच करतीये. पण आता फक्त तुझ्यावरचा राग नाही, तुझ्यावरचं प्रेम सुद्धा संपलंय. ए सुजा, तू जा, मला भूक लागली, मी जेवतो. अर्जा, शेवटी हेच होणार असेल ना तर लय आशा लावून बसू नको. ठीक आहेस ना ग तू? हो बाबा. नाही, काल रात्री एवढा राडा झाला म्हणून म्हणलं. बाबा, आता जो आपण निर्णय घेतलाय त्याच्या परिणामांना तोंड द्यायलाच लागेल की. आणि बाबा, मी उपास मोडला यामागे एक कारण आहे. मी वेळ आल्यानंतर सांगेलच ते. हा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ग. झालं तर मग. हा, अप्पे काय फोडणी झाली आहे मस्तपैकी. कर कर, लवकर कर. झालंच, आता 2च मिनिट थांबा. माझ्या तोंडाला तर पाणी सुटलंय बघ. हो हो आणि शेंगदाणे पण टाक बरं का वरनं. हो, मला माहिती आहे तुम्हाला शेंगदाणे जास्त आवडतात ते. रुपाली बी टाकायची, पर ती मनी मावशी करायच्या आधीच अर्ध खाऊन टाकायची. हे घ्या, तुम्ही खाऊन घ्या. हा, दे दे. अप्पे, मांजर आले का ग एखादं? कुठं? हा, बघ बघ, हाकल त्याला, नाही तर तोंड घालायचं आहे त्याच्यात. ओ, तुम्ही कुणाला बोलताय आणि काय बोलताय ना ते मला चांगलंच कळतंय. इडीबिडी समजू नका एवढी मला. अहो मावशी, तुम्ही कधी आला? अहो, 1 नंबर झालेत पोहे. अहो, हॉटेल टाकलं ना तर लय जोरात चालेल बघा. चुलीवरचे पोहे. हा, घरात करायची तवा काडीची चव नव्हती, आणि आता इथं बाहेर कसं काय एवढं भारी पोहे बनवल्यात आप्पे? मावशी, अहो चव नसती झाली तर तुम्ही आला असता का वास काढत? हा, काय नाही काय नाही, काय वाजबीस काढत आले नाही. आणि मला तर हिच्या हातचं खायचं बी नाही. रुपाले, ए रुपाले, आपला नाश्ता झालाय का गो? अप्पे, घे अजून. खा आता, आता काही काळजी नाही बघ. मला तर लय मजा आली बघ. तुम्ही नाश्ता करा, मी चहा टाकते. चहा नको, आधी तू खावायच मग करूया चहा. बर. हे काय करताय पप्पा तुम्ही? माझ्यासोबत येणार होता ना, चला की मग. झाले छकुली, आपल्या फटाकडीला लाडू खायला घालतो मग जाऊया. लाडू का? वैरण घाला की. अगे, नुसती वैरण घालून चालणार आहे का छकुली? आता लाडूच खाया घातला पाहिजे, कारण छकुली आपली फटाकडी गाभण आहे, आता तिला बाळ होणार आहे, बाळ. म्हणून तुम्ही तिला लाडू खायला घालताय? हा, आता तिचे लाड करायचे, तिची काळजी घ्यायची, तिला चांगलं चुंगलं खायला घालायचं.
कारण ती आई होणार आहे आता. हा ते लाड करायचे, तिची काळजी घ्यायची आणि तिला चांगलं चांगलं खायला घालायचं. छकुले लिहून का घेते तू? आव पप्पा ते शाळेत विचारलं तर म्हणून. हे खाल्लं तर नीट राहणार ना पप्पा काय? हा छकुले आपल्या फटाकडीच्या पोटात बाळ आहे का नाही, त्यामुळे शरीराला चांगल्या घटकांची गरज असते म्हणून लाडू खाया घालायचा. मग पोटीच्या बायला पण देते. छकुले तुला जायची गडबड झाली होती ना, आणि आता काय ग? सांगा की पप्पा. छकुले मम्मी तुझी रोज तुला लाडू खायला घालते का नाही? हो. कारण त्या लाडूत सगळे घटक असतात, त्यामुळे हे लाडू आईन बाळासाठी चांगला असतो. मग तू लाडू. हा मला सांग, तुझी मम्मी लाडू खाय घातलं तुझ्यात कशी ताकद वाढते का नाही, म्हणून हे लाडू खाय घालतात. पण मला सांग छकुले, हे सगळं तू काय विचारते? शाळेतच सांगितलंय रोज काहीतरी शिकून यायचं, आपल्या परिसरातलं शिकायचं. आता मी हे जण मॅडमला सांगणार. हा छान छान, अशीच शिकून मोठी हो आप्पी दीदी सारखी. एक काम करतो, मी आवरतो, हात धुतो, मग जाऊया दुकानात. नको नको मी जाते. काय ग? हे छकुले काय झालं? छकुले आप्पे हे बघ, तुला याच्या आधी पण मी सांगितलं की तू मावशींचं फार मनावर घेऊ नकोस. अगं ते काय आज बोलतायत का? ए आज बोलतात का म्हण? काय चुकीचं बोलते तेव्हा मी? आणि मी बोललेलं हिला एवढं झोंबायला कशाला पाहिजे? चला चला आज चला सगळेजण एकत्र मिळून नाश्ता करूयात. चला. झालाय त्यांचा कावाच नाश्ता. मस्त एवढं कढईभर पोहे खाल्ल्यात दोघांनी. हा मावशी तुम्ही नव्हता ना, त्यामुळे पोटभर झालं बघा आमच्या दोघांचा. बाबा मी नव्हते म्हणजे तर हा काय म्हणायचंय तुम्हाला? अरे दादा जाऊ देत, ही काही भांडायची वेळ आहे का? आप्पे चला आमच्यावर चहा घे. नाही आत्या, आता खरंच बाद झालं. आणि त्यांची नाही ना इच्छा, मग जाऊ द्या ना. असं काय करतीस आप्पे? आणि तू कशाला हे सगळं? पिऊताई काल मम्मी आली तेव्हा तिचं म्हणणं तुम्हाला पटलंच ना? तुम्ही तेव्हा काही बोलला नाहीत ना, मग झालं तर. त्या किती चिडल्या होत्या बघितलंच ना तू? अगं पिऊताई म्हणूनच म्हणते की, आणि मावशींना पण वाटतंच आहे की जाऊ दे. मग ए बाद झाली तुझी नाटकं. तुला बी हेच पाहिजे होतं काय ग? इतक्या वेळा मी बुमलून काय काय तुला सांगितलं? कधीतरी ऐकलं का माझं? आणि आता बरी लगेच स्वतःच्या मनाने इगळी चूल मांडली. हा हो मावशी, एक नंबर डबल ढोलकी आहे बरं का तुम्ही. अहो काल तुम्हीच तर म्हणला होता ना, आज वेगळंच बोलताय. काका काय चुकले मावशींचं? राहत्या घरात वेगळी चूल मांडली त्यांनी, याचा काय अर्थ होतो माहिती ना? तेच म्हणते मी. राहू देत आता हे सगळं, एकत्र चला आतमध्ये. राहू द्या, गरज नाही आता. मामनजी चला नाश्ता करून घेऊयात. ए रुपाले, तू थोरली सून आहेस ना? तुला पटतं का ह्या आप्पीनी अशी इगळी चूल केलेली? नाही बघा, हिला थोरलं बिरलं काय पडलं नाही, फक्त स्वतःच्या मनाची मनमानी चालली हिची. ओ मावशी बाद झालं बरं का तुमचं आता. काल रात्री तुम्हीच बोलला ना, आप्पी नकोच म्हणत होती, मीच म्हणलं तिला मांडचूल म्हणून. मामनजी तुम्ही? मग काय रुपायली, अगं किती ऐकून घ्यायचं या पोरीनं. उठसूट तिला बोलणार. हा आणि अर्ध्या जेलात आहे, त्याचा सगळ्यात जास्त त्रास हिलाच होतोय ना. हो हा तिला होतोय म्हण. अहो नवऱ्यासाठी उपास बी नाही धरला तिनं, आणि तारास होतोय म्हणे तिला, तारास. आज चला, आपण इथं नको बोलत बसायला. नाही काकांना एवढंच वाटतंय ना, मग इथंच बसा तुम्ही, आम्ही जातो आत. सुजय, अरे भांडण मिटवायचं सोडून तू हे काय बोलत बसलायस? हे पिऊ, तू नको मध्ये पडू. हा आता ना सुजा. हा कोण कुठली मनी मावशी ती मध्ये पडलेलं चालतंय तुला, आणि पिऊन मध्ये बोललेलं चालत नाही. वय बाबा त्यांनाही नकोय आपण आज. एक मिनिट आप्पे, लगेच माझ्यावर टाकू नको. राहत्या घरात तू वेगळी चूल मांडली, काय गरज होती तुला? आणि काय चुकलं मग मावशींचं? तुझ्या आईने तुला उपास करायला सांगितलं, केला का तू? मग आम्ही तुझ्यावर कसा विश्वास ठेवायचा? पास करा हे सगळं. किती जरी काय झालं तरी आपण सगळे एकत्रच आहोत ना. आप्पे, असं एकाच छताखाली दोन चुली मांडणं नाही ग चांगलं.
पिवता हे बघ, मी काय हे सगळं मुद्दाम नाही केलंय. केलं ना आता, मग झालं आणि लय झालं. आणि पिऊ गप गुमान आज चल, सुजय अरे यांच्यामध्ये पडायची गरज नाही काही. सुजय अरे मला या काही शब्दांना ऐकायचं नाहीये. यांचं वाटतं ना यांना आम्ही बघू, मग यांना बघू द्या. त्याशिवाय यांना आकला नाही यायच्या. चला मी नाश्ता काढायला घेते. हा बहिणी चला वाढा तुम्ही, आणि ज्यांना यायचं असेल ते येतील गप गुमान. पिवताई, आत्या, अहो तुम्ही जावा की खरंच घरात. आप्पे अगं अगं खरंच सांगते ती, तुम्ही जावा. उगाच परत ती मांजर ओरडत बसायची, घर फोडलं ही वेगळी चूल केली. अरे आमची काळजी करू नका, तुम्ही घ्या खाऊन. आम्ही मस्त खाल्लंय. ठीक आहे दादा, पण आप्पे ही चूल काढ बरं आधी. मला हे असलं अजिबात पटत नाही बघ. हो आत्या, मी काढते. आप्पी दीदी, चकुले, अगं इकडे मागे पडवीत आहे आम्ही. आप्पी दीदी लाडू आणले. चकुली, आप्पी दीदी लाडू आणले तुझ्यासाठी आणि बाबा, बाबांसाठी आणलेस का काही? बाबांसाठी. बाबा हे काही काय आणले बघू. लाडू आणलेत. बाबांसाठी आणलेस वे लाडू. बाबांच. अगं दे, माहितीच की दे. घ्या बाबा. अरे वा, कसले लाडू आहे ती? पौष्टिक लाडू आहेत. बाळ पोटात असल्यावर असले लाडू खायचे असतात. मग मला कशा पाहिजे लाडू? अहो बाबा तसं नाही, तिला असं म्हणायचं होतं पौष्टिक लाडू म्हणजे डिंकाचे लाडू आहेत ना ते गरोदर बायकांना देतात म्हणून म्हणली असेल. हो ना ग बाबा, कुठं ऐकताय तिचं. बरं तुम्ही खरंच जावा आता, मी जरा हिच्याशी गप्पा मारत बसते. बर तू खुळी आहेस का ग? तू कशाला सांगितलंस त्यांना? मी नाही सांगितलं. काय तिथनं ओरडत आलीस की लाडू आणलेत लाडू, आणि ते म्हणत होती बाळासाठी आणलेस म्हणून. अगं पण मी तुझ्यासाठी आणले. अगं हो, मग खाते की मी बाळा, पण आपलं ठरलंय ना आपल्याला नाही सांगायचं. तू प्रॉमिस केलंयस ना मला. हे काय, तुम्ही बाहेर का खाताय? तुम्ही बाहेर राहायला आलाय का? अगं नाही अगं असं काही नाहीये. ते हा बाबांना चुलीवरचे पोहे खायचे होते ना, त्यांची इच्छा झाली होती म्हणून मग त्यांना चुलीवरचे पोहे करून दिले. हे बघ, बाळ पोटात असलं लय लाड करायचं असते. ती काळजी घ्यायची, चांगलं चांगलं खायला जायचं, लाड करायचे. आणि ते मी तुझे करणार आहे. अजिबात हलगर्जीपणा करायचं नाही. खायला आणेल ते खायचं. मिस्टर अर्जुन, काय करताय? हे असं किती दिवस रेषा ओढत बसणार भिंतीवर? मग काय करू? या या नादाला लागलो नाही अजून. अहो, सब्जाचं पाणी आहे, गुड फॉर युअर हेल्थ. बॉडी थंड ठेवते. गुड फॉर डायबिटीज, गुड फॉर हायपर टेन्शन. हाऊ लॉंग यू प्लॅनिंग टू बी हिअर? मराठीत बोलावं तुम्ही. हे असं रेषाच मारत बसणार आहात का बाहेर पण यायचंय? हो, काय प्रश्न झाला का? बाहेर यायचंय मला लवकर. विल हॅव वन वे आउट. माझी आयडिया वापरली तर कोर्टाची तारीख झटकन लवकर येईल. कसं काय? जे करून आत गेलात तेच करून बाहेर यायचं. म्हणजे द ग्रेट इंडियन जुगाड. कसला जुगाड? अहो, आपल्याकडे एकच जुगाड चालतो. डोंट वरी, नोबडी विल नो. आय हॅव व्हेरी गुड सोर्स. मी असा बाहेर आलो तर आप्पी परत उभं पण करणार नाही. अहो, आपली सिस्टम एवढी स्लो आहे ना की पैशाचं पेट्रोल पडल्याशिवाय आपल्या सिस्टमची गाडी बग 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 पुढे जात नाही. ठीक आहे, सांगतो मी तुम्हाला. करा विचार.
बट आय टेल यू टाइम अँड टॅट वेट्स फॉर नो बडी.